महापौर जे असा असावा की सगळ्या नगरसेवकाच्या ज्या काय म्हणण्या आहेत ते मांडून घ्यावं, ते समजून घ्यावं. सगळ्या नगरसेवक तिथं पक्ष बघू नये. महापौर एक सर्वसामान्य माणूस असावा, कुठल्याही पक्षाचा असावा. महापौर असा असावा की कोल्हापूरच्या विकास कामाचा सर्वांगीण विकास काम करण्याची त्याची क्षमता असावी. उत्कृष्ट पद्धतीचे चांगले कार्य करणारे असावेत. रस्ते स्वच्छ व्हायला पाहिजे, टॉयलेट व्हायला पाहिजे. महापौरपेक्षा नगरसेवक महत्त्वाचा आत्ता आमच्यासाठी. नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिकेचा निकाल हाती आलेला आहे. आता उत्कंठ आहे सर्वांना की महापौर निवडीची. महापौर सोडतीचा आज निकाल लागणार आहे. जनतेच्या मनामध्ये महापौर आपला कसा असावा याबद्दल उत्कंठा लागलेली आहे. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपला महापौर कसा असावा हे जनतेच्या मनातून. चला तर पाहूया जनतेच्या मनातील महापौर कसा असावा असं तुम्हाला वाटतंय. कोल्हापुरात जे पण महापौर नवीन होईल ते फेरेवाल्यांचा विचार करून महापौर ठरवायला पाहिजे. महापौर हा सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा असावा. दुसरी गोष्ट म्हणजे काय की रहदारी जी वाढली आहे ते अतिरिक्त क्रम जे आहे ते सर्वसामान्य न बघता सर्वांसाठी एक नियम पाहिजे असा महापौर असावा. दुसरी गोष्ट महानगरपालिकेमध्ये जे टेंडर भरतात आणि त्यामध्ये टक्केवारी खाली जाते ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे. ती पूर्ण बंद झाली ना मग कोल्हापूरचा विकाससुद्धा होईल असं मला वाटतं. महापौर एक सर्वसामान्य माणूस असावा, कुठल्याही पक्षाचा असावा. निधीचा वापर व्यवस्थित करावा, सगळ्यांना सांभाळून घेऊन चालणारा असावा. महापौर असा असावा की कोल्हापूरच्या विकास कामाचा सर्वांगीण विकास काम करण्याची त्याची क्षमता असावी. आता कोल्हापुरात ती हद्दवाढ झालेली नाही. पहिला मुद्दा त्यांनी हद्दवाढीचा घेऊन कोल्हापूरच्या विकास कामाला प्रगतशील करून कने त्याच्या पुढची काय असेल ती कामकाज पोचपावती. समजा आता कुठं ड्रेनेज लाईन आहे, रस्ते सगळे जे आत्ता जो मेन प्रॉब्लेम रस्त्यांचा आहे तो त्या पहिल्यांदा त्यांनी घेऊन की त्याच्यामार्फत महापौरांच्या मार्फत हे सगळं काम हे करावं पाहिजे. रस्त्यांची जराशी दुर्दशा आहे, कुठं काही लिटिगेशन आहे, स्वच्छता कमी पडायला लागल्या आहे. प्रशासकाचा तेवढा हे लागला नाही, जोर लागला नाही या कामांना. तर आता सभागृह बसले, महापौर चांगला त्या दृष्टीनं त्या क्षमतेनं बसायला पाहिजे की जेणेकरून कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हद्दवाढ. जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत विकास कामाला गती मिळत नाही. आज 5 किलोमीटरची कोल्हापूरची हद्द आहे, तीच उद्या 15 किलोमीटरवर 20 किलोमीटरवर गेलं तर त्या पद्धतीनं नाही देणार, त्या पद्धतीनं महापौरांना काम करणार. त्या क्षमतेचा महापौर पाहिजे की बाबा मी हद्दवाढ आणू शकतो आहे. महापौरपेक्षा नगरसेवक महत्त्वाचा आत्ता आमच्यासाठी. आता नगरसेवकानं आमच्या समस्या सोडवाव्या, कारण सर्वसामान्य माणूस हा महापौरपाशी जाईतच नाही. नगरसेवककडेच सगळ्या समस्या आहेत. मग आता नगरसेवकचा जो विषय आहे तो लांबणीवर पडलेला, त्याच्यामुळं नगरसेवकचा जे विषय आहेत आता ज्या विषय सगळं नगरसेवककडे जातील पहिला, त्याच्यानंतर महापौर जातील. आणि महापौर जे असा असावा की सगळ्या नगरसेवकाच्या ज्या काय म्हणण्या आहेत ते मांडून घ्यावं, ते समजून घ्यावं. सगळ्या नगरसेवक तिथं पक्ष बघू नये. महापौरचं काम हे आहे. अगर महापौर जर पक्ष बघत बसला तर मग 50% जनता उपाशी अडचणीत आणि 50% जनता मोठमोठ्या घरात नाही, ती सुरक्षित. सर्वसामान्य माणूस ह्यात अडचणीत येणार आहे. खरोखर ज्याच्या अडचणी आहेत ना तो खरोखरच अडचणीतच राहणार आहे. त्याच्या समस्या सुटणारच नाही. त्याच्यासाठी महापौरचं काम हे आहे की त्याने कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असू दे त्याच्या समस्या सोडणं गरजेचंच आहे. आता लोकांनी भाजपला पण चांगला प्रतिसाद दिला आहे, शिवसेनेला पण प्रतिसाद दिला आहे आणि काँग्रेसला पण दिला आहे. त्याच्यामुळं कोण कुणाची तुलना करू नये. अडचणी आत्ता महत्त्वाच्या आहेत. पक्ष आत्ता महत्त्वाचा राहिलेला नाही आहे. पक्ष आत्ता सकाळी एक, संध्याकाळी एक आणि दुपारी एक होऊन बसला आहे. त्याच्यामुळं पक्षाचा विषय न करता आता आमचे ऋतुराज असतील, आता आम्ही ऋतुराजला निवडून दिलेला आहे, म्हणजे राजेश क्षीरसागर यांच्या मुलग्याला आम्ही निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या ह्या भागातल्या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्याकडेच सोपवणार की बाबा ह्या आमच्या समस्या आहेत त्या तिने महापौरपर्यंत पोचवाव्या. आणि महापौरचं जे काम आहे
ते तिने चोख पद्धतीनं ते कोणीही असू दे, आम्हाला महापौरशी काही घेणं देणं नाही आहे, कारण आम्ही तिथं पोचतच नाही. आम्ही उठलं सुटलं आमच्या नगरसेवकपाशी जातो आहे आणि ते विषय जरा लांबणीवर पडल्यामुळं आता त्याचनी मी जरा कन्फ्यूज होणार आहे की बाबा ॲक्च्युली समस्या काय आहेत. आता ते सगळ्यात पहिला तिने समजून घ्यावं की बाबा समस्या काय आहेत नागरिकांच्या, आणि त्या सगळ्या समस्या नगरसेवकचा बी पार्ट एकच आहे की काय की बाबा ते कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही पक्षाकडनं येऊन देईल, काही अडचणी असू देत ते त्याने सोडवाव्यात 100%. महापौर कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? कोल्हापूरचे महानगरपालिकेचे महापौर उत्कृष्ट पद्धतीचे चांगले कार्य करणारे असावेत. कोल्हापूर शहराला आज गेली कित्येक वर्ष डबऱ्यातून प्रवास करून कंबाऊंड मोडून गेला आहे, तरीसुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष नाही आहे. तरी महापौर असा पाहिजे, कोल्हापूर रस्ते, नागरी सुविधा, पार्किंगची व्यवस्था ही कोल्हापूर महापौरांनी केली पाहिजे. ही रिक्षाचालकांची अपेक्षा आहे, एवढंच आमची अपेक्षा आहे.